शिक्षण हे माणसाच्या विकासाचे मूळ आहे. शिक्षणाने माणूस बहुश्रुत व विवेकी बनतो. महाराष्ट्रातील थोर समाजसेवक आणि शिक्षणाचे पुरस्कर्ते कर्मवीर भाऊराव पाटील यांचे हे प्रेरणादायी वक्तव्य. यातून शिक्षणाचे महत्त्व सहज अधोरेखित होते. या वाघिणीच्या दुधातून पुढची पिढी घडत असते, परंतु दुर्दैव म्हणजे अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत. गरजू कुटुंब, आर्थिक विवंचना यामुळे त्यांच्या शिक्षणाच्या प्रवासात सातत्याने अडचणी निर्माण होतात. अशी परिस्थिती केवळ एका कुटुंबाचीच नाही, तर समाजाची आणि देशाचीही मोठी हानी करते. म्हणून कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन जळगाव शहरात 2001 साली विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी सहाय्यक समितीची स्थापना करण्यात आली. वास्तविक या कार्याची सुरुवात 1998 पासूनच झाली होती. खेड्यापाड्यातील गरीब, गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करणे हे या विद्यार्थी सहाय्यक समितीच्या स्थापनेमागचे मुख्य उद्दिष्ट. विद्यार्थी विकास प्रतिष्ठान संचलित विद्यार्थी सहाय्यक समिती जळगावद्वारा गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना निवास, भोजन, ग्रंथालय, अभ्यासिका, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, मुलाखतीची तयारी, तसेच त्यांचे बौद्धिक होण्यासाठी वेगवेगळी व्याख्याने आणि वेगवेगळ्या महापुरुषांची जयंती पुण्यतिथी कार्यक्रम आयोजित केले जातात आणि त्याद्वारा विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण केली जाते. आर्थिकतेमुळे वंचित विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मोठा आधारस्तंभ म्हणून आज विद्यार्थी सहाय्यक समिती नावारूपाला आली आहे. या प्रकल्पाचे कार्य लोकसहभागातून चालवले जाते. यामध्ये दानशूर व्यक्ती तसेच हमाल, मजूर, रिक्षावाले, शेतकरी, भाजी विक्रेते यांचाही बहुमूल्य असा सहभाग आहे आणि त्यांच्याच मदतीमुळे प्रत्येक वर्षी 100हून अधिक विद्यार्थ्यांना सर्व सुविधा पुरवल्या जातात. इतने सारे बच्चे लोग वहाँ पढ़ते हैं, उनका खाना पीना, रहना और पढ़ाई का पूरा दायित्व ये समिति उठाती है और बिल्कुल निस्वार्थ करते हैं. 25 साल से हम लोग इनको तेल देते आए हैं. हमें बड़े खुशी है उसके लिए और टाइम पे कुछ जो मदद चाहिए हम देते हैं. अभी उनको कलर भी करवाया, कंप्यूटर्स भी दिलवाए और भी हम चाहते हैं कि उनको कभी कोई ज़रूरत हो तो हमको खुशी उनको सहायता करने को तैयार है. 2007 आणि आता 2025 चालू आहे. इतके लगातार इतक्या वर्षापासून आम्ही दर महिन्याला एक कॉमर्शियल सिलेंडर देतो. विशेषकर कारण डोमेस्टिक सिलेंडर या उपयोगासाठी अलाउड नाही आहे, म्हणून हा कॉमर्शियल सिलेंडर आम्ही यांना देतो आहे आणि भविष्यातसुद्धा आम्ही देत राहू. हमारा अनाज का व्यापार है दलाली का, तो पापा बोले हम इसमें आपको जो भी अनाज कर धान्य हमारे पास आता है वो रूप में वो सेवा करेंगे. तो सर बोले ठीक है आप करिए. तो पप्पा जी वो टाइम से उन्हें सेवा करते आ रहे हैं. सर के बदौलत हमारे को भी एक मौका मिला कुछ अच्छे प्रकल्प से जुड़ने का विद्यार्थी सहायक समिति में. विद्यार्थी सहाय्यक समितीत सर्व जाती धर्मातील गरीब गरजू मुलांना प्रवेश दिला जातो. फक्त शिक्षण न देता विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर बनवणे ही समितीची महत्त्वाची भूमिका आहे. यासाठी कमवा शिका योजना मुलांना लाभदायी ठरते. स्वावलंबनाचे धडे गिरवले जावे या हेतूने प्रत्येक विद्यार्थ्याला आपली समितीतील कामे स्वतः करण्याचे संस्कार दिले जातात. स्वच्छता राखणे, इतर विद्यार्थ्यांसोबत कामे वाटून घेणे आणि दैनिक कामे करणे यामुळे त्यांना श्रमसंस्कार आणि टीमवर्कचे महत्त्व समजून येते. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी ग्रंथालय आणि अभ्यासिकेची सुविधा देखील पुरवण्यात आली आहे. तसेच भविष्याच्या दृष्टिकोनातून स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शनही केले जाते. या सर्व प्रक्रियेतून विद्यार्थ्यांच्या एकंदर जीवनाला सुयोग्य असा आकार देण्यावर भर दिला जातो. समितीचे हे पुण्यकर्म पूर्णतः लोकसहभागातूनच केले जाते. विद्यार्थ्यांची निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था, शिक्षणाचा खर्च हा पूर्णपणे लोकसहभागातून आहे. यासाठी शासनाचे कोणतेही अनुदान नाही. मात्र यामुळे समितीच्या कामाला मर्यादा नक्की येतात. म्हणूनच समिती सातत्याने समाजासाठी काहीतरी करू इच्छिणाऱ्या लोकांच्या मदतीच्या प्रतीक्षेत आहे. विद्यार्थी विकास प्रतिष्ठान संचलित विद्यार्थी सहाय्यक समिती जळगाव या प्रकल्पास 25 वर्षापेक्षा जास्त काळ झालेला आहे. त्यामुळे आम्ही आता या उपक्रमाचा रौप्य महोत्सवी वर्ष म्हणून आम्ही कार्यक्रम राबवणार आहोत. आणि या रौप्य महोत्सवी वर्षात
विद्यार्थी सहाय्यक समितीच्या कामाचा पुढील टप्पा म्हणून आम्ही गरजू विद्यार्थ्यांसाठी स्कूल ऑफ स्किल डेव्हलपमेंट उभे करीत आहोत. कारण बेरोजगारीची फार मोठी समस्या आहे आणि म्हणून या तरुण विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वतःवरच्या पायावर उभं करण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे स्किल कोर्सेस जसे काही फॅशन डिझाईन, ब्युटी थेरपी, इलेक्ट्रॉनिक जर्नॅलिझम, ब्रॉडकास्टिंग जर्नॅलिझम, स्पोर्ट्स अँड फिजिओथेरपी, फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी यासारखे कोर्सेस आम्ही राबवणार आहोत. समितीची भविष्यातील उद्दिष्टे अधिक प्रबळ आणि दीर्घकालीन गुणवत्ता निर्माण करणारी आहेत. येत्या काळात समाजातील कष्टकरी मुलांना एक चांगले जीवनमान मिळवून देण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवत कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या गरजवंतांना शिक्षण या ध्येयाला साध्य करण्याचे स्वप्न विद्यार्थी सहाय्यक समितीने डोळ्यासमोर ठेवले आहे. गरजू विद्यार्थ्यांसाठी लक्ष्मीबाई कर्मवीर भाऊराव विद्यार्थी सहाय्यता योजना राबवली जाते. ह्या योजनेद्वारा जे गरजू विद्यार्थी उच्च शिक्षण घेण्यासाठी जळगाव शहराबाहेर म्हणजे मुंबई, पुणे, बंगलोर या ठिकाणी जातात, अशा गरजू विद्यार्थ्यांना या योजनेतून दरवर्षी त्यांच्या महिन्याला लागणारा आर्थिक खर्च हा पाठविला जातो. ह्या योजनेला लक्ष्मीबाईंचं नाव देण्याचे कारण म्हणजे लक्ष्मीबाई कर्मवीर भाऊराव पाटील यांनी त्यांचे 70-80 तोळ्याचे दागिने एवढंच नव्हे तर त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र देखील गरजू मुलांच्या शिक्षणासाठी मोडले होते, गहाण ठेवले होते आणि म्हणून लक्ष्मीबाईंच्या नावाने आम्ही ही योजना चालवित असतो आणि याचा अनेक विद्यार्थी फायदा घेत असतात. येणाऱ्या काळात विद्यार्थी सहाय्यक समिती ही 10वी आणि 12वी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी कॉलेज ऑफ स्किल डेव्हलपमेंट हा प्रकल्प उभारत आहे. यात दैनंदिन जीवनात आवश्यक अशा रोजगार निर्मितीच्या कामांचे प्रशिक्षण देऊन त्या विद्यार्थ्यांना काम मिळवून देण्याचा उद्देश आहे. तसेच खेड्यापाड्यातील गरीब आणि गरजू मुलांसाठी दर्जेदार शिक्षण देणारी मॉडेल स्कूल देखील सुरू करण्यात येणार आहे. सोबतच भाड्याच्या घरात राहणाऱ्या विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र इमारत बांधण्याचा उद्देश समितीने डोळ्यासमोर ठेवला आहे. हे आणि असे अनेक उपक्रम समितीच्या सामाजिक सेवा कार्याचा सहज दाखला देतात. शिक्षणाच्या समुद्रात प्रवास करणाऱ्या नावेला विद्यार्थी सहाय्यक समिती अधिक योग्य दिशा देण्यासाठी प्रयत्न करीत आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून अनेक मुलांना एक पायाभूत आधार मिळवून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. जेव्हा मी 2004 आणि 5मध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी जेव्हा जळगावमध्ये आलो, तेव्हा एक सर्वसाधारण कुटुंबातील शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मी जेव्हा जळगावमध्ये आलो, तेव्हा जळगावमधली परिस्थिती बघता मला पेलवण्यासारखी नव्हती. अशातच मला एक राणे सरांचं नाव माहिती पडलं आणि त्यांचं नाव ऐकून मी सरांना भेटलो. तेव्हा सरांनी माझी समस्या समजून घेतली आणि मला येथे विद्यार्थी सहाय्यक समितीमध्ये प्रवेश दिला. त्यानंतर सरांनी आम्हाला कमवा आणि शिका या अंतर्गत स्वावलंबी शिक्षण कसं घ्यायचं यासाठी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि त्यातून बाहेर हॉस्पिटलला पार्ट टाईम जॉब की तुम्ही तुमचं शिक्षण हे स्वतःच्या हिमतीनेच केलं पाहिजे, स्वावलंबी शिक्षण घेतलं पाहिजे यासाठी आम्हाला प्रवृत्त करून एक चांगल्या प्रकारचा माणूस घडवण्याचं आम्हाला कार्य केलं. आज रोजी मी जो काय आहे, आज रोजी जळगावमध्ये मी नोकरीलाही लागलो, माझ्या स्वतःच्या पायावर उभं राहिलो, हे सर्व काही या समितीमुळे घडलेलं आहे. सरांचंही एकच म्हणणं आहे की तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन थोडंसं या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करा. मला जसं शक्य झालं तसं मी 2-4 शिक्षकांना आणत असतो आणि ते भेटून विद्यार्थ्यांना मलाही खूप आनंद मिळतो. कारण माझे पूर्वीचे दिवस या ठिकाणी आल्यानंतर मला आठवतात. कारण आम्ही त्यावेळेस स्वयंशिस्तीने राहायचो. ते स्वयंशिस्त या मुलांमध्ये सुद्धा असली पाहिजे, आली पाहिजे असं आम्हालासुद्धा आतून वाटतं आणि म्हणून या विद्यार्थ्यांनासुद्धा आम्ही कधीकधी येऊन मार्गदर्शन करीत असतो. ज्ञानदानासोबत गोरगरिबांच्या आरोग्याची काळजीही विद्यार्थी सहाय्यक समितीने घेतली आहे. ही एक अभिमानाची बाब होय. समाजातील गरीब व गरजू नागरिकांसाठी अगदी अत्यल्प दरात आरोग्य सेवा देखील पुरवण्यात येत आहे. या माध्यमातून लोकहित दवाखाना व जेनेरिक मेडिकल स्टोअरची सुरुवात जळगाव शहरातील 6 ठिकाणी करण्यात आली आहे. त्यामुळे गरीब व गरजू लोकांना अत्यल्प दरात आरोग्य सेवा मिळू लागली आहे. आम्ही 2014 साली खानदेशातील पहिले लोकहित जेनेरिक औषधी स्टोअर हे सुरू केलेत. औषधी चालत नव्हते, दुकान चालत नव्हते आणि म्हणून आम्ही स्वतःचं क्लिनिक सुरू केले, ज्या ठिकाणी सुरुवातीला 10 रुपये तपासणी आणि 10 रुपये इंजेक्शन आणि जेनेरिक औषधीच दिली जात होती. हे मॉडेल यशस्वी झालं आणि आज जळगाव शहरामध्ये
7 लोकहित दवाखाने आहेत आणि 7 लोकहित जेनेरिक मेडिकल स्टोअर्स आहेत, ज्याचा फायदा आज हजारो लाखो रुग्णांना होत आहे आणि त्याला अतिशय चांगला प्रतिसाद येत आहेत. आरोग्य आणि शिक्षणाच्या दृष्टिकोनातून विद्यार्थी सहाय्यक समितीने उचललेली पावले हे एक समाजासाठी आदर्शच आहे. या प्रयत्नांमध्ये समाजातील दानशूर तसेच सत्कार्याला हातभार लावण्याची इच्छा असणाऱ्या सधन तसेच सर्वसामान्य लोकांनी देखील आपापल्या परीने योगदान देऊन या आधारस्तंभाची वीट होण्याचे सत्कर्म करावे असे आवाहन करण्यात येत आहे. अर्थात हे प्रकल्प उभं करणं हे आर्थिक मदतीशिवाय शक्य नाही आणि समाजामध्ये दानशूर लोकांची संख्या मोठी आहे याचा आम्ही नेहमीच अनुभव घेतला आहे. म्हणून हे प्रकल्प उभे करण्यासाठी प्रत्येकाने किमान 100 रुपये अथवा यथाशक्ती मदत दिल्यास हे प्रकल्प देखील अल्पावधीतच आपल्यासमोर येतील आणि आपण जी काही मदत देणार आहात त्या मदतीचा विनियोग कसा झाला, काय झाला, त्यासंबंधीचे फोटोग्राफ्स आणि त्यासंबंधीचे हिशेब देखील आपल्यापर्यंत निश्चितपणे पोहोचवले जातील. तरी मी पुन्हा आपल्याला आवाहन करतो की प्रत्येकाने किमान 100 रुपये व यथाशक्ती मदत देऊन या समितीच्या पुढच्या कामाचा टप्पा यशस्वी करावा ही आग्रहाची विनंती. तुम्ही किमान 100 रुपये द्या, आम्ही 100 विद्यार्थी घडवतो. कारण समाजाच्या एकत्रित योगदानातूनच पुढच्या काळात एक यशस्वी भविष्य उभे केले जाईल आणि याचा गर्व प्रत्येक मदत करणाऱ्या व्यक्तीला राहील यात दुमत नाही.